आता आपण पाहिलं मोशन म्हणजे काय. आता आपल्याला पाहायचं आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स म्हणजे काय. याच्यामध्ये बराच मोठा फरक आहे. हा समजून घेण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्या एक्झाम्पल वरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल आणि आपण अजूनही एक्सप्लेनेशन समजून घेऊ. पहा, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंटला मराठीमध्ये विस्थापन असं म्हणतात आणि डिस्टन्स म्हणजे अंतर, हे तर आपल्याला माहितीच आहे. विस्थापन, अंतर. डिस्प्लेसमेंट शब्द नीट लक्षात घ्या. डिस्प्लेस हे दोन शब्द महत्वाचे. डिस्प्लेस म्हणजे काय, जागेवरून हलणे. डिस्प्लेस म्हणजे जागेवरून हलणे, जागा बदलणे. आणि डिस्टन्स म्हणजे अंतर, दॅट वी नो. ओके. मग आता हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहा, तुमच्या समोर एक घर आलंय. त्यानंतर आहे एक दुसरं घर आहे, राईट, ग्रीन कलरचं. ते संगीताचं घर आहे. हे शीतलचं घर आहे, ऑरेंज कलरचं. राईट, शीतल आणि प्रशांत यांचं घर आहे. आणि ही स्कूल आहे. या तिघांचं ही स्कूल आहे, बरोबर. आता नीट लक्ष द्या. पहिलं काय की शीतल आणि प्रशांतचं जे घर आहे किंवा शीतलचं जे घर आहे हे संगीताच्या घरापासून साधारण 500 मीटर वरती आहे, बरोबर. 500 मीटर वरती. आणि संगीताच्या घरापासून स्कूलचं अंतर जे आहे ते 1200 मीटर, किलोमीटर नाही सॉरी, 500 मीटर मीन्स 500 मीटर अँड इट इज 1200 मीटर. हा रस्ता दुसरा आहे, हा रस्ता पाथ ए, पाथ बी, बरोबर. आता इथे काय झालंय की शीतल जी आहे ती काय केलं शीतलने की ती तिच्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे संगीताच्या घरी गेली आणि तिथून पुढे मग ती गेली स्कूलला. म्हणजेच एकूण तिने बघा किती डिस्टन्स कव्हर केलं बघा. म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केलं तिने, अंतर किती कव्हर केलं, 500 प्लस 1200 म्हणजे 1700 मीटर तिने डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे, पाहूया पुढे. परंतु प्रशांत जो आहे, प्रशांतने काय केलं, प्रशांत डायरेक्ट घरापासून, आपल्या स्वतःच्या घरापासून डायरेक्ट स्कूलमध्ये गेला, इकडे तिकडे न जाता स्कूलमध्ये गेला. आणि प्रशांतचं किंवा शीतल आणि प्रशांतच्या घराचं स्कूल पासूनचं जे अंतर आहे ते फक्त आहे 13 मीटर. 13 मीटर, बरोबर. हे दोघेही म्हणजे शीतल आणि प्रशांत दोघेही पायी गेले आणि सेम स्पीडने गेले. त्यांचा जो वेग होता तोही सेम होता. मग आता ह्या दोघांपैकी सर्वात आधी स्कूलमध्ये पोहोचायला कोण पोहोचेल स्कूलमध्ये. So who will take less time? That then is there a difference between the actual distance and the distance traveled? What is it? Actual distance किती आहे शीतल आणि प्रशांतच्या घरापासून स्कूलचं खरं अंतर किती आहे, ऍक्च्युअल अंतर आहे फक्त 1300 मीटर. बट त्यांनी चाललेल्या अंतरमध्ये फरक आहे. प्रशांतने चाललं 1300 मीटर आणि शीतल मात्र चालली 1700 मीटर. हा त्यांच्यामधला डिस्टन्स आहे, म्हणजे त्यांच्यामधला डिफरन्स आहे. बघूया, बरोबर. मग हाच मोठा पॉइंट जो आहे, हाच मोठा पॉइंट आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा. तो काय पाहूया. सी, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे नीट समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. डिस्टन्स म्हणजे काय, तर डिस्टन्स इन द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट इन मोशन while going from one point to another. अंतर म्हणजे काय की प्रत्यक्ष चाललेले अंतर. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स द actual traveled path किंवा लेंथ, आपण पाथ म्हणण्यापेक्षा लेंथ म्हणू, लेंथ ऑफ द पाथ. दॅट्स कॉल्ड डिस्टन्स. समजून सांगतो मी तुम्हाला पुन्हा, काळजी नका करू, राईट. ओके, बट व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? Displacement is
altogether different thing. It's a very different thing. What? Whereas displacement is the minimum distance between the starting point and the finishing point. म्हणजे काय? Minimum distance between starting and finishing points. आता हे समजून घेऊया. हे समजून घेण्यासाठी आपला एक सर्वात बेस्ट उदाहरण काय आहे ते पहा. आपण शीतल आणि यांचंच बघूया, किंवा आपण एक काम करूया, एक असं हे घेऊया. ही एक रस्ता आहे समजा, बरोबर. हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. नीट समजून घ्या. समजा XYZ नावाची एक व्यक्ती, आता याचं अंतर आपण समजून घेऊया 500 मीटर आहे. ए नावाची ही व्यक्ती जी आहे ती, नीट लक्ष द्या, एक XYZ नावाची व्यक्ती आहे आणि दुसरी आहे XYZ ABC नाव घेऊया आपण, ABC, राईट. एक XYZ नावाची व्यक्ती, एक ABC नावाची व्यक्ती. XYZ व्यक्ती ही आणि ABC व्यक्ती ही ए पासून चालत किंवा कारने म्हणा, कशीही म्हणा तुम्ही, बी पर्यंत गेली, बरोबर. पण XYZ इथेच थांबला, पण ABC मात्र पुन्हा इथून परत आला आणि ए ह्या पॉइंटला परत आला. ABC पुन्हा इथे आला, रिटर्न आला, राईट. तर याचा अर्थ असा होतो की दोघांनी चाललेले डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये फरक आहे. दोघांमधल्या डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे. कसं? बघा, ABC आणि XYZ, इथे आपण बघूया डिस्प्लेसमेंट, डिस्ट, आणि इथे DISP, डिस्प्लेस, बरोबर. आता आपण पाहूया ABC चे डिस्प्लेसमेंट जे आहे, डिस्टन्स जे आहे, ABC हा इथून इथपर्यंत गेला म्हणजे 500 मीटर, प्लस बी पासून पुन्हा ए पर्यंत गेला म्हणजे 500 मीटर, प्लस 500 मीटर म्हणजेच 1000 मीटर त्याची डिस्टन्स आहे, त्यांनी ट्रॅव्हल केलं, बरोबर. आणि XYZ चा विचार केला तर XYZ हा ए पॉइंट पासून निघाला, बी पॉइंट पर्यंत गेला, तिथेच थांबला, म्हणजेच त्यांनी 500 मीटर हे केलं, बरोबर. ओके. आता एबीसीचं आपण डिस्प्लेसमेंट बघूया. एबीसीचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर सुरुवातीचा पॉइंट आणि एंड पॉइंट याच्यामधलं जे अंतर असेल त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. काय? सुरुवातीचा पॉइंट, समजून घ्या नीट ही संकल्पना, ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीचा पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट SP म्हणू आपण त्याला, टू एंड पॉइंट त्याला EP म्हणू, यांच्यामधील जे अंतर असेल, यांच्यामधील जी लेंथ असेल, ती लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग एबीसीचा सुरुवातीचा पॉइंट काय आहे? तर एबीसी ने ए ह्या पॉइंट पासून सुरुवात केली, तो बी पर्यंत गेला, आणि त्याचा एंड पॉइंट काय आहे? तर तो पुन्हा ए पर्यंत गेला. मग ए ते ए याच्यातलं अंतर किती आहे? 0. म्हणून एबीसीचं डिस्प्लेसमेंट आहे 0. परंतु XYZ चा विचार केला तर XYZ ने सुद्धा ए ह्या पॉइंट पासून सुरुवात केली, त्यानंतर बी ह्या पॉइंट पर्यंत गेला आणि तिथेच तो थांबला. म्हणून त्याचं ए म्हणजे एंड पॉइंट त्याचा बी आहे, स्टार्टिंग पॉइंट ए आणि एंड पॉइंट बी, म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते आहे 500 मीटर. डिस्प्लेसमेंट समजण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा हाच एक रस्ता आहे असा, याला आपण P पॉइंट म्हणूया, याला आपण Q पॉइंट म्हणूया, आणि इथे मध्ये कुठेतरी आपण R पॉइंट घेऊया. ओके.
समजा एक बोट आहे, पाणी आहे, एक बोट आहे. ही बोट किंवा एक लॉन्च, बरोबर, ही इथून निघाली. नीट लक्षात ठेवा. पहिलं आपण एक काम करूया. इथून P पासून ते Q पर्यंतचं अंतर आहे 1000 मीटर. P पासून Q पर्यंतचं अंतर 1000 मीटर आहे. आणि R पासून Q पर्यंतचं अंतर आहे 650 मीटर. ओके. सो आता ही बोट जी आहे, ह्या बोटीला आपण नाव देऊया TMC बोट. एक TMC ची बोट आहे. ही TMC बोट जी आहे ती निघाली आणि ती निघाली आर पर्यंत पोहोचली. थोडा वेळ इथे हॉल्ट केला, पुन्हा इथून निघाली Q पर्यंत पोहोचली, इथे थोडा वेळ हॉल्ट केला आणि पुन्हा ती R पर्यंत आली आणि इथेच थांबली. मग आता TMC या बोटीचं जर आपण डिस्प्लेसमेंट म्हटलं आणि डिस्टन्स म्हटलं तर किती आहे? याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द क्वेश्चन? व्हॉट इज, लिहून घ्यायचं आहे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. किंवा हाच प्रश्न असा येऊ शकतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डॅश. राईट. ह्या प्रश्नाचं उत्तर याचं मी तुम्हाला नोट्स मध्ये येऊन जाईल आणि हे तुम्ही मला पाठ करून पाठवायचं आहे. मी कधीही ओरल घेईल, लक्षात ठेवा. एकही स्टुडंट आपल्या क्लासचा मागे राहिला नाही पाहिजे. ओके. सो पाहूया आता पुढे. मराठीमध्ये पण दिलेलं आहे तुम्हाला इथे. आता आणखी एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल वरून तुम्हाला आणखी कदाचित व्यवस्थित कळेल. तसं कळालं असेलच, पण पुन्हा आणखी एक एक्झाम्पल देतो बघा. एक सर्क्युलर एक ग्राउंड आहे समजा. या ग्राउंड वरती समजा ए ह्या पॉइंट, एका पॉइंट वरून, आता हा जो पॉइंट आहे हा स्टार्टिंग पॉइंट आहे. या स्टार्टिंग पॉइंट वरून तुम्ही पॉइंट पाहिलात की हा पॉइंट म्हणजे ही समजा श्वेता नावाची मुलगी आहे. ही श्वेता इथून निघाली ए या पॉइंट पासून आणि इथून फिरून ती पूर्णपणे पुन्हा इथे आली, बरोबर. आणि हा जो पूर्ण राऊंड जो आहे हा आहे साधारण 750 मीटरचा. 750 मीटरचा. तर श्वेता च डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. तर श्वेताचं जे डिस्प्लेसमेंट असेल ते 0 असेल, कारण एंड पॉइंट आणि त्यांचा फिनिशिंग पॉइंट हा सेम आहे, परंतु डिस्टन्स मात्र 750 मीटर असेल. आता तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने हे कळालं असेल. हे तेच उदाहरण आहे. आपण फक्त श्वेताचं नाव घेतलं, इथे वेगळं आहे डिस्प्लेसमेंट वगैरे. आता एक कारचं उदाहरण आहे. कारचं उदाहरण पहा. इथे कार दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. कारचं उदाहरण आहे. सेम डिस्प्लेसमेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून मी एवढी इतकी उदाहरणं देतोय, लक्षात ठेवा. आता ही एक हिल आहे, एक टेकडी आहे. या टेकडीकडे ही कार फिरायला चालली किंवा आपली समजा TMC ची एक ट्रिप निघाली येथे, बरोबर. तर P पासून TMC ची गाडी निघाली, Q पर्यंत गेली, तर याच्यामध्ये 360 मीटर्स हे अंतर आहे. P पासून निघाली, Q पर्यंत गेली, बरोबर. म्हणजे काय बघा, म्हणजेच काय की ही जी आहे P पासून Q पर्यंत गेली अँड देन रिटर्न्स टू P पॉइंट. पुन्हा ती काय आली बघा, P पासून Q पर्यंत गेली, पुन्हा Q पासून P पर्यंत आली. मग ह्यांचं डिस्टन्स किती, ह्या कारने कापलेलं डिस्टन्स किती अँड हिची डिस्प्लेसमेंट किती. इथे काय होईल, ही कार पुन्हा P पॉइंट पाशी परत आली, म्हणून डिस्प्लेसमेंट जी आहे
ती याची 0 असेल, कारण स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट सेम आहे. आणि डिस्टन्स जे आहे ती P पासून Q पर्यंतचं अंतर म्हणजेच PQ प्लस QP, Q पासून P पर्यंतचं अंतर म्हणजेच 360 प्लस 360 इज इक्वल टू 720 मीटर्स. हे आहे डिस्टन्स. सुमितने जे आहे, हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिले हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला. सुमितने L पासून M पर्यंतचं अंतर डिस्टन्स कव्हर केले, त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढायचं. रोहितने LMN म्हणजे L पासून M पर्यंत गेला आणि पुन्हा N पर्यंत आला, तर ते डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे ते पाहिजे. कल्पना जी आहे ती L पासून N पर्यंत आली. कल्पना जी आहे ती L पासून N पर्यंत आली, तर कल्पनाचं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स काय आहे ते काढायचं. शिवानी जी आहे ती L पासून M पर्यंत गेली, पुन्हा L पर्यंत आली आणि पुन्हा O पर्यंत गेली. मग तिचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. स्टार्ट करा. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे पहा काय, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय हे समजून घ्या. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी नीट लक्ष द्या. आता स्केलर क्वांटिटी, आता मराठीमध्ये स्केलरला म्हणतात सदिश. स्केलरला म्हणतात सदिश. स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी अँड दुसरी आहे वेक्टर क्वांटिटी. नाउ व्हॉट इज स्केलर क्वांटिटी अँड व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी? सी, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर स्केलर क्वांटिटी मध्ये आपल्याला हाऊ मच म्हणजे किती, हाऊ मच हे आपल्याला कळतं, किती मीन्स लक्षात ठेवा, हाऊ मच म्हणजे काय, किती. म्हणजेच काय की याला दिशा नसते, याला मराठीमध्ये म्हणतात स्केलर क्वांटिटीला अदिश. राईट, अदिश, अदिश राशी, अदिश राशी मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे ज्याला आता क्वांटिटी म्हणजे काय तेही सांगतो, याला म्हणतात सदिश. क्वांटिटी म्हणजे काय, तर ज्याला आपण किलोमीटर, मीटर, लिटर, सेंटीमीटर वगैरे हे जे आहे, हे जे आहेत याला आपण म्हणतो युनिट्स. हे आपले युनिट्स आहेत मोजण्याचे, बरोबर. मग या युनिट्सलाच क्वांटिटी म्हणतात. हेच क्वांटिटी, किलोमीटर ही क्वांटिटी आहे. आता क्वांटिटी कशी क्वांटिटी आहे, तर स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दिशा दाखवायची गरज नसते. फॉर एक्झाम्पल बघा, किलोमीटर, किलोमीटर नाही, किलोग्रॅम म्हणूया आपण, किलोग्रॅम, बरोबर. आता आपण असं म्हणणार का, हा कोणत्या दिशेला 10 किलोग्रॅम, मी जर म्हटलं 10 किलोग्रॅम, तर त्याला दिशा सांगावी लागेल का. तुम्ही समजा दुकानात गेले एखाद्या आणि दुकानदाराला म्हटलं की मला ना 10 किलो साखर पाहिजे, तर तो म्हणेल का असं, हा मला दिशा सांगा कोणत्या दिशेला 10 किलो साखर पाहिजे, असं विचारणार आहे का तो तुम्ही. ह्याच पद्धतीने समजा आपण म्हटलं की लिटर, आपण जर एखाद्या दूधवाल्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला 2 लिटर दूध पाहिजे, तर तो आपल्याला विचारणार आहे की सर कोणत्या दिशेला 2. म्हणजेच काय की याचाच अर्थ असा होतो की ज्यावेळी आपल्याला दिशा सांगण्याची गरज नसते, जे युनिट वापरतो आपण ते वापरताना आपल्याला दिशा सांगण्याची गरज नसते, फक्त किती एवढंच सांगावं लागतं, हाऊ मच, बरोबर, इतकंच सांगावं लागतं. अशा सर्व क्वांटिटीजना, अशा सर्व युनिट्सना स्केलर क्वांटिटी म्हणतात. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर याचं मॅग्निट्यूड सांगावं लागतं आपल्याला अँड द डिरेक्शन. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे काय, इथे हाऊ मच, पण कसं मॅग्निट्यूड, हाऊ मच. पण आता मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड हा शब्द नीट लक्षात ठेवा काय असतो. मॅग्निट्यूडचा अर्थ होतो त्याचा मॅग्निट्यूडचा खरा अर्थ आहे कोठून कोठपर्यंत, म्हणजे इथे आपल्याला त्याचा अर्थ असा आहे, त्याचं हाऊ मच सांगावं लागतं प्लस त्याची डिरेक्शन सांगावं लागतं, डिरेक्शन, राईट. तर अशा राशीला ज्याला दिशा सांगावी लागते, दिशा सांगावी लागते त्याला म्हणतात वेक्टर क्वांटिटी. अशा राशीला म्हणतात, अशा क्वांटिटीजना म्हणतात वेक्टर क्वांटिटी. जसं की आपण असं म्हणू शकतो किलोमीटर, किलोमीटर ही वेक्टर क्वांटिटी होऊ शकते.
बरोबर. का कोणत्या दिशेला मी म्हटलो की अरे मी ना काल 4 किलोमीटर चाललो, तर मग तुम्हाला सांगावं लागेल की कुठल्या दिशेला म्हणजे कोणत्या बाजूला तुम्ही 4 किलोमीटर गेले होते. सामरलेणीच्या बाजूला गेले होते की पांडवलेणीच्या बाजूला गेले होते की तपोवनच्या बाजूला गेले होते की कॅनडा कॉर्नरच्या साईडला गेले होते. नेमके कोणत्या बाजूला गेले तुम्ही 4 किलोमीटर. तर ही एक डिरेक्शन सांगावी लागते. किती पण सांगावं लागतं म्हणजे कुठून कुठपर्यंत. आणि डिरेक्शन जेव्हा डिरेक्शन वगैरे सांगावं लागतं तर याला म्हणतात वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंटसाठी एस हा सिंबल वापरतात आणि वेक्टर क्वांटिटीच्या वरती असा आडवा ॲरो दाखवतात. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की दिस इज अ वेक्टर क्वांटिटी. इथे दिलेले बघा शब्द. मॅग्निट्यूड म्हणजे आवाका, विशालता, व्याप्ती, डिरेक्शन, दिशा, मार्गदर्शन. राईट. आता बघा डिस्टन्स. इथे तुमच्याकडे पिक्चर आहे. डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय हे आपण पाहिलं आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय पाहिलं. बघा इथे दिसतंय तुम्हाला सर्व स्पष्टपणे काय की ही व्यक्ती जी आहे ती चालते आहे. मग त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे, त्याचं डिस्टन्स किती आहे ते आपण याच्यावरून काढू शकतो. बघा. ओके. त्यानंतर पुढे आहे एक्झाम्पल्स ऑफ स्केलर्स अँड वेक्टर क्वांटिटीज. आता स्केलर क्वांटिटीज म्हणजे बघा मास म्हणजे वजन ज्याला आपण म्हणतो वेट. राईट. मास किलोग्राम. लेंथ ही स्केलर क्वांटिटी. याला दिशा सांगण्याची गरज नाही. डिस्टन्स, स्पीड, पॉवर, एनर्जी, वर्क हे सगळे काय स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स आहेत. हे सगळे स्केलर क्वांटिटीज आहेत. याच्यासाठी जे आपण युनिट्स वापरतो त्याला दिशा सांगण्याची गरज नाही. वेक्टर क्वांटिटी म्हणजे बघा डिस्प्लेसमेंट मध्ये आहे, व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे, फोर्स आहे म्हणजे कोणत्या दिशेने फोर्स लावलाय ते सांगावं लागतं. फ्रिक्शन आहे, कोणत्या बाजूला फ्रिक्शन झालंय ते सांगावं लागतं. मोमेंटम आहे, मोमेंटम आपण यावर्षी शिकणार आहोत काय आहे हे सर्व आपण यावर्षी शिकणार आहोत. मोमेंटम कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला सांगावं लागतं. सो दीज आर ऑल वेक्टर क्वांटिटीज आणि दीज आर ऑल स्केलर क्वांटिटीज. आपण आता पाहिलं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मधला डिफरन्स पाहिला. आज आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीडला मराठीमध्ये नाव आहे, सायंटिफिक लँग्वेज मध्ये मराठीमध्ये त्याला नाव आहे चाल आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग. तर आपण हे समजून घेऊया पहिलं आणि मग त्याचा फॉर्म्युला काय आहे. जर आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काढायची असेल किंवा स्पीड जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण काय फॉर्म्युला वापरणार हे पाहूया आपण. बघा चाल व वेग किंवा स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड किंवा चाल चा फॉर्म्युला आपण कसं शोधणार चाल किंवा स्पीड. तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे एकूण चाललेलं अंतर, कापलेलं अंतर. लक्षात ठेवा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे काय. इथे काय महत्वाचं आहे तर डिस्टन्स महत्वाचं आहे. कधी स्पीडच्या बाबतीत जेव्हा आपण स्पीड बद्दल बोलतो तेव्हा डिस्टन्स म्हणजे अंतर महत्वाचं आहे. आणि ते अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला टाइम रिक्वायर्ड. एकूण लागलेला कालावधी टाइम रिक्वायर्ड. हे आहे चाल शोधण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला. चाल म्हणजे वेग सॉरी स्पीड. राईट. स्पीड साठी हा फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्याने आपण स्पीड एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड शोधू शकतो. फाईन. पुढे आहे बघा आता काय तर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता चाल किंवा वेग व्हेलॉसिटी याची डेफिनेशन काय आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट. आता इथे वन डिरेक्शन हा शब्द फार महत्वाचा आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डिरेक्शन म्हणजे काय तर एका विशिष्ट दिशेने वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. मुद्दाम इथे कलर वेगळा दिला. एकच कालावधी. एकच कालावधीमध्ये काय तेही आपण समजून घेऊया. इज कॉल्ड ऍज व्हेलॉसिटी. बघा काय द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डिरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड ऍज व्हेलॉसिटी. आता युनिट टाइम म्हणजे काय. आता युनिट म्हणजे आपल्याला माहिती युनिट मीन्स काय इज इक्वल टू 1.
मग युनिट टाइम म्हणजे काय? मग युनिट टाइम मध्ये 1 सेकंड येऊ शकतो, 1 मिनिट येऊ शकतो, 1 आवर येऊ शकतो, 1 वीक येऊ शकतं, 1 मंथ येऊ शकतं, 1 क्वार्टर येऊ शकतं. क्वार्टर म्हणजे 3 मंथ्स. 1 इयर येऊ शकतं. राईट? दिस इज कॉल्ड युनिट. युनिट टाइम. हा सगळा टाइम आहे, सेकंड, मिनिट, आवर, वीक, हे काय? हा वेळ आहे, हे टाइम आहे. बरोबर? सेकंद आहे, मिनिट आहे, मिली सेकंद आहे. राईट? सो हे सगळे वेळ आहे, टाइम आहे. पण ते कसे आहेत? तर 1 युनिट फॉर्म मध्ये आहे, एकच्या फॉर्म मध्ये आहे. 1 1 1 1 सगळीकडे 1च दिसते. मग याला म्हणतात युनिट टाइम. बरोबर? मग आता आपण पाहूया की एखाद्या वस्तूने, एखादं जर ऑब्जेक्ट आहे, एखाद्या वस्तूने एकाच सरळ दिशेत, एकाच दिशेत दिशा बदललेली नाही. लक्षात ठेवा, आता असं नाही, असं नाही, तर असं एकाच दिशेत. राईट? युनिट टाइम मध्ये जे अंतर कापलंय, जे अंतर ट्रॅव्हल केलंय, डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, त्याला त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा वेग म्हणजेच व्हेलॉसिटी असं म्हणतात. हे झालं व्हेलॉसिटी बद्दल. आता पाहूया. आता बघा, युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड. मी आता मगाशी सांगितलं युनिट टाइम म्हणजे काय? 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर, 1 मंथ वगैरे वगैरे वगैरे. If large units are used, 1 year can also be used as a unit of time. जर मोठा टाइम जर मोठा पिरियड जर असेल तर इयर सुद्धा आपण ऍज अ युनिट टाइम म्हणून वापरू शकतो. आता पाहूया पुढचा. आता वेलोसिटी, स्पीडचा फॉर्म्युला वेगळा आहे, वेलोसिटीचा फॉर्म्युला वेगळा आहे. बघा काय, आणि बघा यांची जी हे आहे, फॉर्म्युला सुद्धा वेगळा आहे, त्यांची डेफिनेशन पण वेगळी आहे. का पाहूया आपण. बघा, वेलोसिटी म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आपल्याला माहिती, म्हणूनच आपण डिस्प्लेसमेंटची इतकी प्रॅक्टिस करून घेतली. लक्षात ठेवा, कारण जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहित नसेल तर तुम्ही वेलोसिटी कशी शोधणार? कारण जर तुम्ही डिस्टन्सला डिस्प्लेसमेंट समजला तर तुमची वेलोसिटीचं उत्तर चुकणार. बरोबर? मग हा जी डिस्प्लेसमेंट आहे, तर टोटल डिस्प्लेसमेंट जितकी झाली ते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, लागलेला वेळ, म्हणजेच वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ, असं आहे वेलोसिटीचा फॉर्म्युला. याच्यावर आपण वेलोसिटी काढू शकतो. म्हणजेच काय की आता आपल्याला हे माहिती की वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट ही कोणत्याही दिशेला असू शकते, पण डिस्टन्स हे कोणत्याही दिशेला असू शकतो ना. आणि वेलोसिटी कुठल्या दिशेला असू शकते का? नाही. वेलोसिटी म्हणजे काय? तर आपलं ठराविक अंतर, that first point to last point, starting point to end point. बघा, the displacement that occurs in unit time is called velocity. युनिट टाइम मध्ये झालेलं जे विस्थापन आहे एखाद्या वस्तूचं, युनिट टाइम मध्ये, युनिट एक कालावधीत जे विस्थापन होतं किंवा डिस्प्लेसमेंट होते, त्याला त्या वस्तूचा वेग असं म्हणतात, म्हणजे वेलोसिटी असं म्हणतात. आता बघा, द युनिट्स ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर द सेम. युनिट्स म्हणजे काय? आता युनिट्स म्हणजे काय की आपण कशात, जसं आपण पाणी, वॉटर जर मोजायचं असेल, वॉटर तर कशात मोजतो? वॉटर आपण मोजण्यासाठी लिटर, मिलीलिटर याचा वापर करतो. ते जर आपण मास किंवा वेट जर असेल, ते जर मोजायचं असेल तर आपण किलोग्राम, ग्राम याचा वापर करतो. राईट? किलोग्राम, ग्रामचा वापर करतो. मग हे जे आहे याला काय म्हणतात? युनिट्स. हे मेजरमेंट्स आहेत. म्हणजे आपण कशाने मेजर करतो? तर यालाच युनिट्स म्हणतात. कळालं? याला युनिट्स म्हणतात. दीज आर युनिट्स. मग तसंच
स्पीड आणि वेलोसिटी यांचे जे युनिट्स आहेत ते सेम आहेत. स्पीड आणि वेलोसिटीचे युनिट्स काय आहेत? सेम आहेत. एसआय सिस्टीम स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्ड नुसार द युनिट्स मीटर पर सेकंड वाय. आता एसआय सिस्टीम मध्ये एसएस जे आहे एसआय सिस्टीम मध्ये त्याचे युनिट आहे मीटर पर सेकंड आणि सीजीएस मध्ये आहे सेंटीमीटर पर सेकंड. आता एसआय सिस्टीम आणि सीजीएस सिस्टीम म्हणजे काय, हा मोठा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, एमकेएस आणि सीजीएस मध्ये हे लेंथ आहे, लेंथ मास टाइम. फक्त इथे फरक काय आहे, इथे मीटर आहे, एम म्हणजे मीटर, के म्हणजे किलोग्राम, एस म्हणजे सेकंड, इथे सी म्हणजे सेंटीमीटर, जी म्हणजे ग्राम आणि एस म्हणजे सेकंड, कारण सेकंड पेक्षा लहान काही नाही. बरोबर. म्हणजेच काय की जे मोठं सेम एलएमटीच पण जे मोठे युनिट असतं ते असतं एमकेएस. हे मोठं आहे ना सीजीएस पेक्षा, म्हणजे सेंटीमीटर पेक्षा मीटर मोठं आहे. जे मोठं स्वरूप आहे, मोठा फॉर्म आहे, बिगर फॉर्म, दॅट इज कॉल्ड एमकेएस, आणि स्मॉलर फॉर्म इज कॉल्ड सीजीएस. राईट. मग मोठ्या फॉर्मलाच एसआय सिस्टीम म्हणतात. एसआय म्हणजे काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड नुसार, म्हणजे जी जगभरात सगळीकडे सेम आहे. असं नाही की बाबा इंडियामध्ये वेगळी आहे, इंग्लंडमध्ये वेगळी आहे, त्यानंतर अमेरिकेमध्ये वेगळी आहे, पाकिस्तानमध्ये वेगळी आहे, अफगाणिस्तानमध्ये वेगळी आहे, असं काही वेगळं नाही. संपूर्ण जगात ही सेम स्टँडर्ड आहे, म्हणून याला इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणतात. एमकेएसलाच इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणतात. इंटरनॅशनल स्टँडर्ड नुसार मीटर किलोग्राम सेकंड, मोठे युनिट त्याचं मीटर किलोग्राम सेकंड, आणि त्याचं छोटे युनिट म्हणजेच सेंटीमीटर, सीजीएस. एमकेएस, सीजीएस. आता आपण हे बघूया की एसआय मध्ये स्पीडचं जे युनिट आहे ते मीटर पर सेकंद आहे, आणि सीजीएस मध्ये जे युनिट आहे ते काय आहे, सेंटीमीटर पर सेकंद आहे. बरोबर. आता कसं हे मीटर पर सेकंद का, मीटर पर सेकंद म्हणजे काय, मीटर डिवायडेड बाय सेकंड, मीटर डिवायडेड बाय सेकंड असा त्याचा अर्थ होतो. सेंटीमीटर डिवायडेड बाय सेकंड असा त्याचा अर्थ होतो. मग आता हे असं कसं काय आलं, आपण समजा वेट किंवा लेंथ आपण मीटर मध्ये मोजू शकतो किंवा सेंटीमीटर मध्ये मोजू शकतो, पण हे मीटर पर सेकंद का आलं, कारण फॉर्म्युला नीट, आता हे सगळं समजून घ्या, हे कोणी शाळेत सुद्धा सांगणार नाही, तुम्हाला कुठल्याच क्लासमध्ये सांगणार नाही, हे नीट समजून घ्या. तर हे कसं आलं, आपला स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, तर डिस्टन्स कव्हर्ड, राईट, अँड अपॉन टाइम. तर आपला वेलोसिटीचा काय आहे फॉर्म्युला, तर डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर. मग आता पहा, डिस्टन्स आपण कशात मोजतो, तर एमकेएस मध्ये किंवा एसआय मध्ये आपण मीटर मध्ये मोजतो, आणि सीजीएस मध्ये आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो. तर टाइम कशात मोजतो, एमकेएस असो म्हणजे एसआय असो की सीजीएस असो, आपण सेकंड मध्ये मोजतो. म्हणून एमकेएस मध्ये मीटर पर सेकंद म्हणजेच मीटर प्रति सेकंद, एका सेकंदाला इतके मीटर, एका सेकंदाला इतके सेंटीमीटर असा त्याचा अर्थ होतो, आणि सीजीएस मध्ये सेंटीमीटर पर सेकंद. पुढे बघूया. बघ, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स वाइल वेलोसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. आपण पाहिलं आताच, आपलं जो फॉर्म्युला जर नीट समजून घेतला की आपल्याला लक्षात येतं स्पीडचा संबंध कोणाशी आहे, तर स्पीडचा संबंध आहे डिस्टन्सशी. काय, तर स्पीड हा डिस्टन्स म्हणजे अंतराशी रिलेटेड आहे, तर वेलोसिटी हा डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. आणि डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे काय ते आपण वेळोवेळी डिस्कस केलंय, त्याची चांगली प्रॅक्टिस पण करून घेतली. राईट. मग पुढे पाहूया. आता पुढे काय बघायचंय आपल्याला,
तर इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट जर सरळ रेषेत जर ट्रॅव्हल करत असेल, सरळ रेषेत, द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर द सेम, तर स्पीड आणि वेलोसिटी जो असेल दोघांचा तो सेमच असेल, त्याचे जे व्हॅल्यूज राहतील, त्याचे जे मूल्य राहतील, त्याचे जे व्हॅल्यूज असतील त्या सेम असतील, त्या सेम असतील जर स्ट्रेट लाईन मध्ये असतील तर. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, the values of speed and velocity are same, otherwise they can be different. नाहीतर ते वेगवेगळे असू शकतात, असतीलच असं नाही पण असू शकतात. सिंपल आहे, लक्षात ठेव. जर नीट लक्ष द्या, स्ट्रेट लाईन मध्ये असतील then the value of speed is equal to value of velocity, म्हणजे दोघांचे सेमच असतील थोडक्यात. तेच जर स्ट्रेट लाईन मध्ये नसतील तर व्हॅल्यूज ऑफ स्पीड इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू ऑफ वेलोसिटी, म्हणजे वेलोसिटी आणि स्पीडची व्हॅल्यू जी आहे, स्पीड आणि वेलोसिटीची जी व्हॅल्यू आहे ही सेम नसणार, ही वेगवेगळे असू शकते. वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट अकर्स इन युनिट टाइम, आपण हे पाहिलंय, राईट. वेलोसिटी म्हणजे काय, युनिट टाइम मध्ये झालेल्या विस्थापनाला आपण वेलोसिटी म्हणतो. हे तुम्हाला पुन्हा रिपीट करायचं म्हणून हा पॉईंट पुन्हा घेतलाय, राईट. आता आपण जे पहिलं एक्झाम्पल जे पाहिलं, फर्स्ट एक्झाम्पल, या फर्स्ट एक्झाम्पलचा आपण विचार करूया. कोणता, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं ना की काय नाव होतं त्यांचे, शीतल आणि संगीता यांच्या घरामधलं जे अंतर आहे ते स्ट्रेट आहे आणि ते 500 मीटर आहे. अँड दॅट बिटवीन संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर, म्हणजेच तेच संगीताचं घर आणि स्कूल जे आहे याच्यामध्ये सुद्धा 1200 मीटर, याच्यामध्ये 1200 मीटर आहे, पण ते स्ट्रेट लाईन मध्ये आहे. आपण पाहिलं होतं ते पिक्चर, तो चित्र आपण पाहिलं होतं, राईट. त्यानंतर ऑल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन शीतल्स हाऊस अँड स्कूल, म्हणजे शीतलच्या घरापासून ते स्कूल पर्यंतचं सरळ रेषेतलं अंतर आहे 1300 मीटर, राईट. आता सपोज शीतल टेक्स 5 मिनिट्स टू रीच संगीताज हाऊस, संगीताच्या घरी पोहोचायला शीतलला जर 5 मिनिटं लागत असतील, and then 24 minutes to reach school from there, म्हणजे संगीताच्या घरापासून शीतलला स्कूलला जायला 24 मिनिट्स लागत असतील, तर काय, तर काय, तर आपल्याला आता हे पाहायचंय, तर काय हे पाहायचंय आपल्याला, व्हॉट, सी. तर आपल्याला त्याची स्पीड आणि वेलोसिटी काढावी लागेल. शीतल जी आहे ती बघा, शीतल पहिला पाथ काय, ते शीतल पासूनच संगीतापासूनच संगीताच्या घरापर्यंतचा अंतर, म्हणजे हा झाला पाथ ए समजूया. पाथ ए वरून शीतलचा स्पीड जो आहे तो आहे, डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू 500 इज इक्वल टू 5 मिनिट्स इज इक्वल टू 100 मीटर पर मिनिट, मीटर पर मिनिट. ओके. मग आता पुढची गोष्ट जर काढायची आपल्याला, शीतल स्पीड along path B is equal to, काय करणार आपण, अगेन सेम फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू किती, 1200 मीटर अपॉन 24 मिनिट्स, बरोबर. मग 1200 ने समजा आपण याला मल्टिप्लाय केलं, डिवाइड केले, सॉरी, तर 12 1 जा 12, 12 2 जा 2, राईट. मग इथे काय 100 अपॉन 2 आलं, 2 आलं, बरोबर. या 2 ने केलं तर 50 मीटर पर मिनिट्स, 50 मीटर पर मिनिट्स, म्हणजेच शीतलचा ए रस्त्यावरून, ए मार्गाने प्रवास स्पीड आहे
जो 100 मीटर पर मिनिट आणि बी मार्गावरती बी पाथवरती त्याचा स्पीड आहे 50 मीटर पर मिनिट. हे आपण आपल्या रेग्युलर फॉर्म्युलाने काढलं. शीतलचा ऍव्हरेज स्पीड बघूया आपण. ऍव्हरेज स्पीड कसा काढणार आपण? तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्स किती आहे? तर 500 प्लस 1200, 500 प्लस 1200 इज इक्वल टू 700, 1700 सॉरी. आणि 5 प्लस 24 म्हणजे 29 मिनिट्स. आता 29 ने आपल्याला डिवाइड करावं लागतं. काय आन्सर येईल? 29 ने जर 1700 ला आपण डिवाइड केलं तर 58.6 मिनिट पर 6 मीटर पर मिनिट. म्हणजे हा त्याचा ऍव्हरेज स्पीड झाला, ऍव्हरेज सरासरी. मग आता आपण शीतल्स वेलोसिटी काढणार. शीतल्स वेलोसिटी आपण फक्त वेग तिचं स्पीड काढणार. आता शीतल्स वेलोसिटी पाहूया. वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता आपल्याला हे पाहावं लागेल की शीतलची डिस्प्लेसमेंट काय आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर सुरुवातीच्या पॉइंट पासून ते एंड पॉइंट पर्यंतचं अंतर. तर ते किती आहे सुरुवातीचं? तर आपण पाहिलेलं आहे की तिच्या घरापासून स्कूल पर्यंतचं अंतर म्हणजे सुरुवातीचं अंतर तिचं घर आहे आणि एंडचा पॉइंट तिचं स्कूल आहे. तर शीतलच्या घरापासून तर एंडचा पॉइंट म्हणजे स्कूल पर्यंतचं अंतर फक्त 1300 मीटर आहे. म्हणून डिस्प्लेसमेंट 1300 मीटरच झालेली आहे. आणि टाइम, टोटल टाइम किती लागला? तर 29. मग आता 29 ने आपण जर 1300 ला जर डिवाइड केलं तर आपल्याला 29 4 त्यानंतर 4 त्यानंतर भाग जात नाही मग 8 त्यानंतर 3. ओके, बस झालं. त्याच्या पुढे पण जाईल पण आपल्याला इतकं पुरेसं. मीटर पर मिनिट. हा झाला हिची वेलोसिटी. वेलोसिटी मध्ये आपण डिस्प्लेसमेंटचा उपयोग केला फक्त. आपण हे पाहूया बघा. ओके, सो आज आपण इथे थांबूया. हा पॉइंट झाला कारण आपल्याला पुढचा पॉइंट्स सगळे वेगवेगळे पॉइंट्स आहेत आणि मोठमोठे पॉइंट्स आहेत, ते कव्हर नाही होणार. आज आपण इथे थांबूया. हे जे एक्झाम्पल आहे, हे जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतंय, तुम्हाला जे शिकवतोय मी, हे एक्झाम्पलची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायची न पाहता, समजून घ्यायचंय आणि 5 टाइम्स प्रॅक्टिस करायची. 5 टाइम्स लक्षात ठेवा. 5 टाइम्स न पाहता याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि देन पुस्तकातले आणि